घटना तुमच्या समोरच आहे आणि क्लिप तुम्ही जर ऑडिओ क्लिप जर तुम्ही ऐकली तुमच्या लक्षात येईल की काल काल जे ऑडिओ क्लिप जी ऐकली त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे माझ्या परिवाराविरुद्ध षडयंत्र रचण्यात आलं। भविष्यात कार्यकर्त्यांविरुद्ध सुद्धा षडयंत्र रचण्याचा डाव असू शकतो आणि जर ही क्लिप बाहेर आली नसती कदाचित माझ्या परिवारातील एका सदस्याचा जीव गेला असता आणि मी अतिशय हतबल या गोष्टीमुळे झालेलो आहे। आणि जे स्वतःला गाडगे बाबा समजतात, स्वतःला समाजसेवक समजतात, त्यांचा सुद्धा दुसरा चेहरा हा समोर जनतेच्या समोर आलेला आहे की हा व्यक्ती राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो। गेल्या 20 वर्ष जनतेने त्यांना दिलेले असताना त्यांचं समाधान झालं नाही का? त्यांना जनतेने 80,000 मतदात्यांनी त्यांना नाकारलं, त्याच्यात माझा गुन्हा आहे का? माझ्या परिवाराचा गुन्हा आहे का? मी एवढंच सांगू इच्छितो की माझी मागणी या दरम्यान त्यांनी टिप्परनं उडवण्याची, त्यांनी अश्लील या गोष्टी करण्याची, त्याच्यानंतर माझ्यावरती महिला वगैरेचं प्रकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिपमध्ये असल्या कारणाने ते भविष्यात करू शकतात। त्यांचा तो प्लॅन होता, त्यांचा प्लॅन आहे। त्याच्यामुळं मी मागणी करतो की त्यांनी टिप्परचा उल्लेख केला तर अशा टिप्परने त्यांनी कोणाकोणाला उडवलं किंवा अशा प्रकारचे जीव त्यांनी घेतले आहेत का? प्रशासनाच्या किंवा शासनाच्या सत्तेत असताना त्यांनी दबावात येऊन दबाव टाकून अशा सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि मला जनतेसमोर हे सत्य समोर आलं पाहिजे, त्याकरिता मी मागणी करणार। मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही ही तक्रार घेऊन जाणार आहात का कारवाई? हो, मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मला म्हणजे सध्या तर आता संपर्क नाही, अधिवेशन झालं तेव्हापासून, परंतु निश्चितच मी या 1-2 दिवसात त्यांच्या भेटीला जाऊन त्यांच्या समोर काही मागण्या देणार आहे, त्यांना माहिती देणार आहे आणि मी मागणी करणार आहे। अशा प्रकारच्या दहशतीच्या वातावरणात मी काम करू शकत नाही किंवा मी प्रचंड हतबल अवस्थेत असल्यामुळं मला न्याय देण्यात यावा। कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून, पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय जरुरीचं मला असं वाटतं। अजिबात नाही, अजिबात नाही। तुम्ही दाखवून द्या, मला दाखवून द्या। तुम्ही आता खोट्या नाट्या आरोपात तुम्ही असं म्हणू शकत नाही, परंतु जर असला तर मी राजकारण सोडून देईन।